तर मंडळी आज आपण मैसूर बोंडा रेसिपी बनवलेली आहे। याला मैसूर भजी सुद्धा म्हणू शकता आणि अगदी स्ट्रीट स्टाईल जशी बनते ना तशीच आपण बनवलेली आहे। आतून सॉफ्ट आणि वरून मात्र क्रंची। तर मैसूरमध्ये तर ही रेसिपी खूपच फेमस आहे। जाग्या जाग्याला तुम्हाला स्टॉल भेटतील मैसूर भजीचे आणि त्यांनी एक सिक्रेट ट्रिक वापरतात ती आज आपण इथे बघूयात। तर आता चला मग थोडाही वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी मी तुम्हाला सांगेन की आज इथे आपण जी चटणी बनवलेली आहे ना ती सुद्धा आपण अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे। तर याची सुद्धा मी तुम्हाला माहिती देईन। तर सर्वात पहिल्यांदा आपण इकडे घेतलेला आहे एक पॅकेट दहीचं। तर आता इकडे साधारणतः 1 वाटी दही आहे। आता काय करायचं, या दहीला ना चांगलं फेटून घ्यायचं जेणेकरून ह्याच्यामध्ये जे जे पांढरे जाड असे बबल्स असतात ते जाऊ देत त्यासाठी। मग त्यानंतर काय करायचं की यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, चिमूटभर सोडा घालायचा आणि मस्त त्याला परत मिक्स करून घ्यायचं। तर कुठेही बघत आहात तुम्ही दहीच्या गाठी नाही आहेत, अशा प्रकारे याला फेटलं पाहिजे। तर आता काय करायचं, यामध्येच ना आपण 3 ते 4 चमचे जे आहे मैद्याचं पीठ घालूयात। तर आता मैद्याचं पीठ घालून ना परत आपण याला आता चांगलं असं बॅटर जे आहे तयार करून घेऊयात आणि जितकं जास्त तुम्ही बॅटर हे फेटाल ना तितकं छान आपले भजी होतात। तर आता आपलं बॅटर जे आहे अगदी स्ट्रेची झालं पाहिजे, अशा प्रकारे याला फेटायचं। तर आता साधारणतः मी इकडे 10 ते 12 मिनिटे फेटून घेतलेलं आहे आणि आता चला आपण याला रेस्ट करायला ठेवूयात 1-1.5 तास। त्यानंतर मग आपण करूयात चटणी। तर चटणी करण्यासाठी पहिल्यांदा मी इकडे भरपूर अशी कोथिंबीर घेतली, पुदिना घातले आणि हिरव्या मिरच्या 2 घातल्या, लसणाच्या पाकळ्या 4 ते 5 घातल्या। त्यानंतर मग यामध्ये आपण सुकं खोबरं घातलं। तर सुकं खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घालू शकता, पण सुक्या खोबऱ्याने सुद्धा चटणी जी आहे छान बनते। त्यानंतर मिक्सरला वाटण करून घ्यायचं आणि त्यानंतर मग यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। झटपट अशी नारळाची चटणी आपली तयार झाली। तर मंडळी ही चटणी ना खूपच छान लागते जर तुम्ही ओलं खोबरं घातलात ना तर आता चला आता आपण काय करूयात, अगदी 1.5 तासानंतर तुम्ही इकडे बघत आहात बॅटर आपलं तयार झालेलं आहे। तर आता यानंतर एका खलबत्त्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि थोडंसं आलं बारीक करून घेतलेलं आहे, 1 चमचा इतकं। त्यानंतर मग कढीपत्ता जो आहे तो बारीक चिरून घ्यायचा आणि भरपूरशी कोथिंबीरसुद्धा घालायची, थोडं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा इतकं मोठं जिरं घालायचं। आता हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आणि त्यानंतर मग एक कटोरा घ्यायचा, त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि हाताला थोडं थोडं पाणी लावायचं आणि त्यानंतर मग भजी जी आहेत ती घालायला सुरुवात करायची। तर आता गॅसचं फ्लेम जे आहे ते आपण मोठंच ठेवायचं आणि तेल कडकडीत गरम असलं की पटापटा भजी जी आहेत ती तळायला सुरुवात होतात। तर आता मंडळी ही भजी बनवताना ना सर्वात महत्त्वाची गोष्ट, जितकं आपलं बॅटर जे आहे ते रेस्ट करायला ठेवाल तितके छान भजी होतात। तर आता इकडे आपण मैद्याचं पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे बॅटर जरा रेस्ट करायला जास्त टाईम लागतं आणि त्यानंतर मग तुम्ही इकडे बघतच आहात मस्त अशी आपली भजी तळण्यासाठी रेडी झालेली आहे आणि अगदी 5 ते 6 मिनिटांनंतर त्याला उलटून पलटून घ्यायचं आणि भजी जी आहेत प्रत्येक साईडने चांगली अशी तळून घ्यायची। तर हलका सोनेरी रंग आला ना की भजी मग साईडला काढायची। तर इकडे तुम्ही बघत आहात वरून अगदी क्रिस्पी दिसत आहेत भजी आपली आणि आतून मात्र सॉफ्ट असतील। तर आता तेल जे आहे संपूर्णपणे गाळायचं आणि मग त्यानंतर सर्व करायचं। तर चला आता मी इकडे चटणीसुद्धा ठेवलेली आहे आणि आता भजीसुद्धा ठेवूयात। तर याला बोंडासुद्धा म्हणतात आणि आपण टमॅटो बोंडासुद्धा बनवलेला आहे। तर कसा बनवला बघायचा असेल तर लिंक दिलेला आहे मंडळी, नक्की चेक करा, आवडेल तुम्हाला। तर आता ही मैसूर भजी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून। तर आता तुम्हाला मी एक भजी जी आहे ती तोडून दाखवते। बाहेरून क्रिस्पी झालेला आहे आणि आतून मात्र सॉफ्ट झालेली आहे भजी। आतलं बॅटरसुद्धा व्यवस्थित तळलं गेलेलं आहे, बघतच आहात तुम्ही। आता मस्त आपण याला चटणीसोबत एन्जॉय करायचं। तर मंडळी तुम्हाला कशी वाटली मैसूर भजी नक्की मला सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर चला मग भेटू पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।